सकाळच्या नाश्त्यासाठी अवघ्या 10 मिनिटात तयार होणारा ज्वारीच्या पिठाचा डोसा कसा बनवायचा ते मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. अजिबात वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी एका बाउलमध्ये 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. तर हे डोसे थोडेसे कुरकुरीत व्हावे यासाठी मी 2 टेबलस्पून बारीक रवा वापरलेला आहे. याऐवजी तुम्ही तांदळाची पिठीसुद्धा वापरू शकता. तसंच यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि यानंतर अर्धा चमचा चिली फ्लेक्स घातलेले आहेत. तुम्ही काही न घालता फक्त ज्वारीचं पीठ आणि रवा टाकून सुद्धा बनवू शकता किंवा तुम्हाला पाहिजे तर यामध्ये बारीक चिरलेल्या भाज्यासुद्धा घालू शकता. तर यानंतर आपण चवीपुरतं मीठ टाकून घेऊया आणि आता यामध्ये थोडं थोडं पाणी ओतून आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचे. सुरुवातीला जास्तीचं पाणी वापरायचं नाही, अगदी थोडं थोडं लागेल तसं आपण पाणी यामध्ये टाकणार आहोत. तर सुरुवातीला मी 1 वाटी पाणी टाकलं आणि आता एका विस्करने या पिठामधल्या सगळ्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आणि लागेल तसं थोडं थोडं पाणी वापरायचं. तर एकूण पाण्याचा वापर किती केला आहे ते मी पुढे सांगणारच आहे. तर आता सुरुवातीला आपण या पिठाच्या सगळ्या गुठळ्या मोडून घेतलेल्या आहेत. नेहमी जसं आपण डोशांसाठी बॅटर तयार करतो त्यापेक्षा थोडं पातळ आपल्याला इथे पीठ तयार करून घ्यायचं आहे. तर आता या पिठाच्या सगळ्या गुठळ्या मोडून झालेल्या आहेत आणि आता आपण थोडं पाणी अजून ॲड करू आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. आता इथे आपण ज्वारीच्या पिठाचा वापर केलेला आहे. तुम्ही याऐवजी पूर्ण तांदळाचं पीठ किंवा बाजरीचं पीठसुद्धा वापरू शकता. अगदी कमीत कमी वेळामध्ये हे डोसे तयार होतात आणि सकाळच्या गडबडीमध्ये मुलांच्या टिफिनमध्ये किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही हे बनवू शकता. तर मी इथे पाण्याचा वापर थोडा अजून केलेला आहे आणि अगदी सरसरीत असं हे पीठ तयार करून घेतलेलं आहे. जसं आपण तांदळाच्या पिठाचं घावण तयार करतो अगदी त्याच पद्धतीचं पीठ आपल्याला इथे तयार करून घ्यायचं आहे. तर हे पीठ आता आपलं तयार झालेलं आहे. तर हे बॅटर तयार करण्यासाठी आपल्याला 3 वाटी पाणी लागलेलं आहे. तर आपण 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलं होतं त्यासाठी 3 वाट्या पाण्याचा वापर आपण केलेला आहे. तर पाण्याचं प्रमाण थोडं कमी जास्त होऊ शकतं, पण हे असं सरसरीत असं एकदम असं पीठ हे तयार करून घ्यायचं आहे. तर आता आपण डोसे बनवायला सुरुवात करूया. तर गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे. शक्यतो नॉनस्टिक तवा किंवा पॅन वापरा, त्यामुळे जे डोसे आहेत ते अगदी चिटकणार नाही, व्यवस्थित निघतील. तर याला सुरुवातीला तेल लावून घ्यायचं आणि हा पॅन छान तापवून घ्यायचा. मग आता आपण यावरती जे तयार केलेलं पीठ आहे ते ओतून घेऊया. तर छान तापलेला आहे पॅन. आता मी हे बॅटर टाकून घेते. तर डोसा बनवताना सुरुवातीला सगळं हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, ढवळून घ्यायचं आणि मगच हे पीठ आपल्याला तव्यावरती ओतून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा पद्धतीनं एक पळी पीठ मी घेतलेलं आहे आणि असं पसरवून घ्यायचं. गॅस मिडियम ठेवायचं आणि थोडं एका बाजूने छान शेकला की मग आपण पलटी करायचं आहे. तर बघू शकता अगदी सहज निघालेलं आहे आणि छान मस्त कुरकुरीत असं झालेलं आहे. तर दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण शेकून घेऊया. तर तुम्हाला यापेक्षा जास्त कुरकुरीत डोसे बनवायचे असतील तर रव्याचा वापर थोडासा जास्त करायचा. अजून 1 ते 2 चमचा रवा जास्त वाढवू शकता. तर आता हा एक डोसा आपला तयार झालेला आहे. तर पुन्हा दुसरा डोसा घालण्याआधी परत एकदा तेल लावून घ्यायचं पॅनला छान आणि मग आपण दुसरा सुद्धा डोसा तयार करून घेऊया. तर परत एकदा आपण हे पीठ व्यवस्थित ढवळून घ्यायचं आणि मगच आपल्याला हा डोसा तयार करून घ्यायचा आहे. आणि छान जाळीसुद्धा पडते, बघू शकता तुम्ही. तर हा सुद्धा डोसा आपण शेकून घेऊया. कडेने वाटलं तर तेल किंवा तूप तुम्ही सोडू शकता आणि अगदी पटापट हे डोसे शेकले जातात. गॅस मिडियम ठेवायचा. मिडियम गॅसवरती हे पटापट असे हे डोसे आपले शेकून तयार होतात. तर हा सुद्धा तयार झालेला आहे. साईडने कडा मोकळ्या झाल्या की मग आपण हा डोसा पलटी करून घ्यायचा. तर बघू शकता हा सुद्धा तयार झालेला आहे. तर अशाच पद्धतीने मी सगळ्या पिठाचे डोसे तयार करून घेते. आता हे डोसे तुम्ही नारळाच्या चटणीसोबत किंवा टोमॅटोच्या चटणीसोबत किंवा टोमॅटो केचपबरोबर सुद्धा खाऊ शकता. खूप छान लागतात. तयार केलेल्या 1 वाटी ज्वारीच्या पिठापासून जवळपास मध्यम आकाराचे 7 ते 8 डोसे तयार होतात.
आणि यामध्ये आपण ज्वारीच्या पिठाचा वापर केलेला आहे, त्यामुळे ज्यांना डायबिटीस आहे ते सुद्धा हे नाश्त्यासाठी बनवून खाऊ शकतात. तर आता इथे आपले सगळे डोसे तयार झालेले आहेत. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा. अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. थँक्यू.